जनुना तलावात मोठ्या प्रमाणात झिंगे व कोळंबी मृत. पाण्यात विषारी पदार्थ टाकल्याचा संशय. खामगावजवळील जनुना तलावात अचानक मोठ्या प्रमाणात झिंगे व कोळंबी मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तलावातील पाण्यावर मृत झिंगे व कोळंबी तरंगताना दिसत असल्याने ही घटना सकाळी उघडकीस आली. तलावाचा ठेका घेतले मच्छीमार अब्दुल रऊफ यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच नगर परिषदेचे नाकडे यांना ही बाब दूरध्वनीद्वारे कळवली. मच्छीमारांनी आरोप केला आहे की तलावातील पाण्यात कोणीतरी विषारी पदार्थ टाकल्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर झिंग्याची जीवितहानी झाली असावी. काही तासात हजारो कोळंबी आणि झिंगे व नवीन बीज मृत झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. नेमके कारण काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचा संचालक खामगाव तालुका आज दिनांक 30/4/2026 रोजी नगरपालिका जनुना तलावावर येथं ठेकेदार ज्यांनी ठेका घेतलेला आहे अब्दुल रऊफ शेख मुसा यांच्या पाहून सकाळी 8 वाजता आल्यानंतर घटनास्थळची पाहणी केल्यानंतर माझ्या निदर्शनास असा आला की इथं कुणीतरी विषारी औषध टाकून झिंगा बी आणि झिंगा याच्या पॉयझनमुळे मेलेला आहे. तरी शासन आणि प्रशासनाची विनंती की संबंधित व्यक्तीला न्याय मिळणं निश्चित आहे. कारण की अशी बाब जर होत असाल तर हे एक चॅलेंज न्यायालयीन प्रक्रिया आणि न्यायालय आणि प्रशासनाला सुद्धा आहे. तरी माझी विनंती का या पत्रकार प्रेसद्वारे माझी शासन आणि प्रशासनाची विनंती आहे की संबंधित व्यक्तीला न्याय देऊन संबंधित व्यक्तीवर कडक ते कडक कारवाई करून न्याय देण्यात यावी.